हॅलो मैत्रिणींनो, कला कौशल्यामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मोराचं पेंडेंट कसं बनवायचं आहे विथ मंगळसूत्राच्या पोतमध्ये, तर ते आज आपण शिकणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया आपण। मोराचे पंखाचे जे हे ड्रॉप्स आहे, हे 2 ड्रॉप्स लागणार आहे आपल्याला। त्यानंतर ग्रीन कलरचे 4 स्टोन लागणार आहे आपल्याला। एक गोल्डन बॉल लागणार आहे, कॅप लागणार आहे, गोल्डन मनी लागणार आहे, 0.3 mm ची वायर लागणार आहे, मोती लागणार आहेत, गोल्डन मनी लागणार आहे 0.3 mm चे। त्यानंतर असे आपल्याला रिंग्स लागणार आहे व्हाईट, या मार्केटला अवेलेबल आहे। अशा व्हाईट रिंग लागणार आहे। त्यानंतर 22 गेजची ही तार लागणार आहे। पोत लागणार आहे काळी, तुम्ही प्लेन पण घेऊ शकता। त्यानंतर हे आपल्याला पिन्स लागणार आहे, किंवा तुम्ही पोत वळून पण घेऊ शकतात ॲज अ ऑप्शन्स म्हणून। तर चला आपण बघूया याचं पेंडेंट कशा पद्धतीने तयार करायचं आहे। ही जी पिन आणि हे जे ड्रॉप आहे ते आपल्याला ह्या पिनमधून हे ड्रॉप बाहेर करायचं आहे। हे पिनला या पद्धतीने थोडं ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे ड्रॉप आहे या ड्रॉपच्या साहाय्याने आपल्याला हे बाहेर काढायचं आहे। हे जे हुक आहे ते हुक आपल्याला यामध्ये अटकून टाकायचं आहे। काही अशा पद्धतीने हे पहा, आता हे ड्रॉप आपलं तयार आहे। या पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ही वायर घ्यायची आहे आणि हे जे आपण होल आहे या होलमधून बाहेर काढून इथे आपल्याला 2-3 आडे मारून घ्यायचे आहे, जेणेकरून व्यवस्थित फिट झाली पाहिजे। आणि आपले कुठलेही पुढचे जे आपण स्टेप करणार आहे, आपण जे स्टोन किंवा मोती लावणार आहे ते नाही निघेन अशा पद्धतीने। हे पहा, या पद्धतीने मी पीळ मारून घेतला आहे। त्यानंतर आपल्याला 0.3 mm ची ही जी मोती आहे, हे गोल्डन बॉल्स आहे, ते आपल्याला याच्या अवतीभोवती पूर्ण राऊंडमध्ये या ड्रॉप शेपसारखं कंप्लीट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला गोल्डन बॉल वळून घ्यायचे आहे। त्यानंतर ड्रॉप शेपसारखं त्याला आकार देऊन परत आपल्याला इथे पीळ मारून घ्यायची आहे। या पद्धतीने 2 ते 3 पिळा मारून घेऊ शकतात। या पद्धतीने तयार झाला आहे। यानंतर आपल्याला व्हाईट मनी लावायचा आहे। या पद्धतीने एक व्हाईट मनी आणि एक गोल्डन मनी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हा जो गोल्डन मनी आहे तो बाजूला घेऊन या होलमधून व्हाईट मनीचा आपल्याला परत वापस काढायचा आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने व्हाईट मनी धरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित प्रेस करून मागे ओढून घ्यायचा आहे। या पद्धतीने हे पहा, तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हा राऊंड पूर्ण इथपर्यंत कंप्लीट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपल्याला वळून घ्यायचं आहे सगळं। हे पहा, आता हे फिट कसं करायचं आहे ते बघूया। गोल्डन बॉलच्या खालून आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर ही जे आपली साईडमध्ये आहे ही पिन आहे आपली, त्या पिनला आपल्याला 1-2 आडे असे मारून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला जो आकार आहे ते व्यवस्थित होईल। आता यानंतर आपल्याला ह्या 2 मधून एक प्रेस करून बाहेर काढायचं आहे, जे मी तुम्हाला माझ्या पहिल्याही व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या काही पद्धतीने। हे बघा, या पद्धतीने परत 2 पुढं घ्यायचं आहे आणि या बॉलमधून मागं बाहेर काढायची आहे, ओढून घ्यायची आहे, जेणेकरून व्यवस्थित आपलं आकार बसलं पाहिजे आणि मनी ढिलाही नाही झाला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्ण राऊंड फिरून घ्यायचा आहे। त्यानंतर हा वरचा गोल्डन मनी आणि हा मनी आपल्याला ह्या बॅक साईडमधून जे होल आहे, हे होल तुम्हाला दिसत असेल, या होलमधून आपल्याला बाहेर काढून व्यवस्थित फिट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने होलमधून ही वायर बाहेर प्रेस करायची आहे आणि पूर्ण या पद्धतीने आपल्याला फिट करून घ्यायचं आहे। हे पहा, तर या पद्धतीने म्हणजे व्यवस्थित आपला आकार फिट होईल हा मण्यांचा।
या पद्धतीने दोन्हीही बनवून घ्यायचे आहे। हे 2 तयार झाले आहे। आता यानंतर आपण 24 गेजच्या तारमध्ये याचा बेस बनवून घेऊया। त्यानंतर तारला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून हुक बनवून किंवा मग लॉक लावून तुम्हाला ते पोतमध्ये पेंडंट फिट करता येईल या पद्धतीने। त्यानंतर आपल्याला एक गोल्डन बॉल त्याच्यामध्ये टाकायचा आहे। हा गोल्डन बॉल टाकून घेतला आहे। गोल्डन बॉल टाकल्यानंतर रिंग टाकायची आहे या पद्धतीने। रिंग नंतर आपल्याला ही कॅप बसवायची आहे। कॅप नंतर हा मोती या पद्धतीने हे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे बनवलेला हा आहे त्याला राऊंड मध्ये आपल्याला बनवून घ्यायचं आहे। या पद्धतीने राऊंड करून घेऊन असं बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित या मधून प्रेस होईल। हे पहा, तुम्ही पाहू शकता या पद्धतीने प्रेस होते या पद्धतीने। परत त्यानंतर रिंग आणि ग्रीन कलरचं क्रिस्टल टाकून आपल्याला व्यवस्थित करून त्यानंतर परत आपल्याला रिंग टाकायची आहे या अशा पद्धतीने। हे पहा, रिंग नंतर आपल्याला परत एक गोल्डन बॉल टाकायचा आहे। हा गोल्डन बॉल आहे, हे बघा, हा गोल्डन बॉल टाकल्यानंतर परत एक रिंग टाकायची आहे। या पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे। खूपच सुंदर पेंडंट तयार होते बघा। नथचे आपल्याकडे क्लास अवेलेबल आहे, त्यामध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटणार आहे। ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण अवेलेबल आहे। ऑनलाईनसाठी तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून डिटेल्स घेऊ शकता। त्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे टेक्निक्स यूज केलेली आहे। नथच्या क्लासमध्ये तुम्ही बेसिक क्लास केल्यानंतर तुम्ही 100+ डिझाईन तुम्ही स्वतः बनवू शकता, कारण की नथ क्लासमध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण शिकवलं जाईल। त्यामध्ये नथ क्लास करण्यासाठी तुम्ही मला मेसेज करा। मेसेज केल्यानंतर तुम्हाला सगळी डिटेल्स भेटून जाईल। या पद्धतीने तुम्ही टाकत जायचं आहे। त्यानंतर परत गोल्डन बॉल घेऊन यामध्ये टाकायचा आहे। या पद्धतीने तुम्ही पहा, आता हे आपलं तयार झालं आहे। आता ही उरलेली जी आपली तार आहे याला कट करून घ्यायचं आहे। हे पहा, मी कट करून घेतली आहे। त्यानंतर आपल्याला परत या पद्धतीने याला क्रॉसमध्ये करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आपला पेंडंट तयार झाला आहे। पेंडंट कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा वेगवेगळ्या टेक्निक्स आणि ट्रिक्स शिकण्यासाठी यूट्यूबला सबस्क्राईब करा। आता पोत कशी जॉईंट करायची आहे या पेंडंटला त्याची टेक्निक मी तुम्हाला सांगत आहे। या पद्धतीने आपलं पेंडंट तयार झालं आहे। त्यानंतर आपल्याला पोत घेऊन हे अशी रिंग्स, झिप रिंग्स म्हणतात बघा याला, हे रिंग्स आपल्याला यामध्ये टाकून द्यायचे आहे। त्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला ते पेंडंट सोबत अटॅच करायचं आहे या पद्धतीने। हे पहा, या पद्धतीने दोन्हीही बाजू आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। हे पहा, या पद्धतीने आपलं पेंडंट विथ पोत मंगळसूत्र डिझाईन तयार आहे। कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।